अहिल्यादेवी होळकरांचा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा चौथरा पुणे नाका येथे मल्हार प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिरचं आयोजन केलं जातं। यावर्षीही आयोजन केलेलं होतं आणि रविवार दिनांक 2 जून रोजी रक्तदान आहे असा फलक चौथरा पुणे नाका येथील बस थांब्यावर लावलेला होता। महानगरपालिकेकडून रीतसर परवानगी घेऊन लावलेला होता, परंतु चौथरा पुणे नाका हे मंडळ माझ्या बापाचं मंडळ आहे आणि माझ्या बापाचं नाव तुम्ही त्या पत्रिकेमध्ये 3 नंबरला का टाकलात म्हणून दमदाटी करून रात्री 12च्या नंतर समर्थ पुरुषोत्तम बर्डे या समाजकंटकाने अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा असलेलं पोस्टर फाडून समस्त अहिल्याप्रेमी समाजावर त्यांनी खूप मोठा अन्याय केलेला आहे आणि ह्यामुळे आमच्या सर्वांच्या समस्त महाराष्ट्रातील अहिल्याप्रेमी लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत। अशा या समाजकंटकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, त्यांच्यावर FIR होऊन त्यांना तात्काळ अटक करावी अशा आशयाचं निवेदन आज आम्ही पोलीस आयुक्त साहेबांना दिलेलं आहे आणि पोलिसांनी ताबडतोब कारवाई करावी अशी आम्ही त्यामध्ये विनंती केलेली आहे। जो काही प्रकार घडलाय हा प्रकार खूप निंदनीय आहे। मी पहिल्यांदा निषेध करते की आमचा समाज एवढा विदुबळा नाही, कोणीतरी आम्हाला यावं दमदाटी करावं। ह्या गोष्टी आता संपल्या आहेत। एक लक्षात ठेवा, ह्या महापुरुषाचा अपमान म्हणजे देशातल्या सर्व महापुरुषांचा अपमान। अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास एवढा मोठा आहे, आज महिला म्हणून त्यांनी एवढं मोठं कार्य केलं आहे आणि रक्तदान शिबिराचे जे पोस्टर होतं तिथं अहिल्यादेवींचा फोटो होता। पूर्ण आमच्या धनगर समाजाच्या बांधवाच्या आणि भगिनींच्या भावना दुखावल्या आहेत। हा प्रकारचा जो समर्थ पुरुषोत्तम बर्डे यांनी जो प्रकार केला आहे त्याला तात्काळ जर अटक नाही करण्यात आली तर आम्ही आंदोलनही करायला घाबरणार नाही। त्याला तात्काळ अटक करावं। तो सायकिक बुद्धीचा आहे आणि त्याच्यापासून त्याच्या अंगावर बरेच केसेस आहेत। आतापर्यंत त्याने बऱ्याच लोकांना त्रासही दिला। अशी पुनरावृत्ती होऊ नये तर तात्काळ अटक करण्यात यावी हीच नम्र विनंती आहे आणि त्याचा जाहीर निषेध करत आहे। मी राम वागसे, भाजप OBC मोर्चा शहराध्यक्ष, माझ्याकडे जबाबदारी आहे, पण मी प्रथम धनगर समाजाचा एक कार्यकर्ता आहे आणि जर आमच्या आस्थेला जे शक्तिपीठ आहेत का, शक्तिपीठ देशाच्या शक्तिपीठ म्हणून जे मानलं जातं ते शक्तिपीठ ज्याने उभा केलं आहे त्या जर अहिल्यादेवी होळकरांच्या पोस्टर फाडण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर त्याला आमचा धनगर समाज कधीच सोडणार नाही आणि माफ करणार नाही। आता आम्ही कायदेशीर बाब आणि अनुचित प्रकार काय घडू नये म्हणून आम्ही कायदेशीररित्या पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आलो आहे। जर पोलीस आयुक्तांनी त्याच्यावर लवकरात लवकर कडक कायदेशीर कारवाई नाही केली तर संबंध धनगर समाज त्या बर्डेला सोलापुरातच नव्हे तर महाराष्ट्रात कुठं फिरू देणार नाही, कारण की हा धनगर समाज रानामाळात फिरणारा समाज आहे। त्यांना लय चांगलं माहिती आहे की बाबा पिसाळ्याला जनावर असू दे किंवा काय रानातला असू दे, त्याला किती वेळात आणि कसं मारायचं ते लय चांगलं माहिती आहे धनगर समाजाला। त्यांना वाटत असेल की बाबा सुधीर सलगर हा एकटाच धनगर समाजाचा तिथं कार्यकर्ता आहे, तर सुधीर सलगर नसून त्या पुणे नाक्याला संबंध धनगर समाजाची ताकद आहे। सुधीर सलगरच्या केसाला जरी धक्का लागला तर धनगर समाज कुणालाही सोडणार नाही, त्याला चिरडून टाकल्याशिवाय धनगर समाज गप बसणार नाही। कालची जी घटना झाली आहे ती अतिशय निंदनीय आहे। सर्वप्रथमतः मी त्याचा जाहीर निषेध करतो। एक धनगर समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून मी सुधीर भाऊ सलगर यांच्या पाठीमागे ठामपणे असून जी घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आहे। त्यांना वाटत असेल की धनगर समाज हा दुबळा आहे, असं कुठल्याही माणसाने समजू नये। धनगर समाज हा अतिशय म्हणजे ह्या घटनेनं दुखावला गेलेला आहे आणि अशा जर घटना वारंवार घडत असतील आणि धनगर समाजावरती अत्याचार होत असेल तर 100% त्याचा आम्ही त्यांच्याच म्हणजे जसं त्यांनी हे केलं ना त्याचा ईट का जवाब पत्थर से देणे हमें आता है। त्याच्यामुळं कुणी असं समजू नये की धनगर समाज हा दुबळा आहे किंवा काय आहे। नक्कीच त्यांना तोडीसतोड उत्तर दिलं जाईल एवढं बोलतो। जय हिंद, जय मल्हार। माझं नाव सुधीर सलगर, मल्हार प्रतिष्ठानचं संस्थापक अध्यक्ष आहे। मी दरवर्षी एक 25 वर्ष झालं तिथं रक्तदान शिबिर घेतो जुना पुणे नाका अंडे प्लॉट येथे आणि दरवर्षी सगळ्या आपल्या नेतेगणांना वगैरे बोलवत असतो। मग यावेळेस तिथं आमच्या इथले पुरुषोत्तम बर्डे यांचं नाव खालीवर झालं म्हणून त्यांच्या मुलाने अहिल्यादेवी होळकरांचा फोटो फाडून
आणि तिथल्या कार्यकर्त्यांनी मला सुद्धा रात्री फोन करून दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. मी त्याला तुझ्या वडिलांना बोलणं झालं आहे, वडिलांची चर्चा झाली, सगळं बोलत असताना जे आजूबाजूचे माझे आपले समाजाचे कार्यकर्ते आहेत त्यांना दमदाटी करून तो पोस्टर फाडून टाकलं आणि तिथून तो पळ काढून निघून गेला परतून. आणि आत्ता संध्याकाळी रात्री आत्ता निवेदन येताना सुद्धा प्रत्येकाला फोन करून शिवीगाळी करत होता फोनवर. आम्ही आलो, आयुक्तांना निवेदन दिले आहे आणि ही घटना वारंवार होते. अवंतीमध्ये तुम्ही बाकीच्या ठिकाणी अंडे प्लॉटमध्ये विचारलं तुम्हाला कळेल हा कुठल्या प्रवृत्तीचा आहे. अशा ह्या नालायक माणसाला अटक करून तात्काळ त्याच्यावर कारवाई व्हावी ही विनंती.